सध्या हरभरा या पिकाच्या सोंगणीला आणि काढणीला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच बाजार समित्यामध्ये किंवा मार्केटमध्ये हरभरा या पिकाची आवक येण्यासाठी सुरुवात झालेली आहे. तर नमस्कार, मी भागवत भुते तुमचं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला असलेलं बेल आयकॉन प्रेस करा. शेतकरी बंधूंनो, आज आपण या व्हिडिओमध्ये हरभरा या पिकाचे हमी भाव काय आहेत, सोबतच हरभरा या पिकाला 7,000 प्लस भाव मिळेल का आणि हरभरा या पिकाचे भाव पाडण्यासाठी सरकार काही प्रयत्न करेल का, याविषयी संपूर्ण विश्लेषक माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊ की यावर्षी हरभरा या पिकाला हमी भाव काय आहेत. तर शेतकरी बंधूंनो, मागच्या वर्षी म्हणजेच 2023 आणि 24 या वर्षामध्ये हरभरा या पिकाला 5335 रुपये इतका हमी भाव होता आणि ह्या वर्षी म्हणजेच 2024-25 या वर्षामध्ये हरभरा या पिकाला 5440 रुपये इतका हमी भाव देण्यात आलेला आहे. म्हणजेच हरभरा या पिकाला यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा 105 रुपये इतका हमी भावामध्ये वाढ मिळालेली आहे. तर बघा शेतकरी बंधूंनो, जी काय आपली हरभरा उत्पादक राज्य आहे भारतामधली, त्यामध्ये मग महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल किंवा राजस्थान असेल किंवा कर्नाटक असेल, ही जी काय राज्य आहे तर यांच्या लागवडीमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये जर बघितलं कधी तर एकूण लागवडीचं क्षेत्र घटलेलं आहे. त्यामध्ये जर सरकारी आकड्यानुसार जर सांगायचं झालं कधी तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी लागवडीचं जे काही क्षेत्र घटलेलं आहे तर ते जवळपास 7 लाख हेक्टरपेक्षा जास्त इतकं लागवडीचं क्षेत्र हरभरा या पिकाचं घटलेलं आहे. त्यामध्ये आता वेगवेगळी कारण आहेत. पहिलं जर कारण सांगायचं जर झालं कधी तर 2-3 वर्षापासून मागच्या सरकारचं हरभरा या पिकाच्या भाववाढीवरचं जे काही नियंत्रण ठेवण्याचं काम होतं हे सुद्धा एक आहे. कारण काय झालं, मागच्या 2-3 वर्षापासून हरभरा या पिकाला, हरभरा या उत्पादक शेतकऱ्यांना पाहिजे तसा अपेक्षित दर मिळाला नाही. त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी काय केलं की हरभरा या पिकाला पर्यायी पिकं शोधली आणि हरभरा या पिकाकडे पाठ वळवली. त्यानंतर दुसरं कारण जर सांगायचं झालं यावर्षीचं तर अल निनोचा प्रादुर्भाव असल्यामुळे पावसाचं प्रमाण कमी झालं. त्यामुळे सुद्धा हरभरा या पिकाचं जे काय लागवडीचं क्षेत्र होतं त्यामध्ये घट झालेली आहे. हे सुद्धा त्याचं एक खूप मोठं कारण आहे. आता बघू बाजारभाव. तर बघा शेतकरी बंधूंनो, सध्या हरभरा या पिकाला बाजारामध्ये जवळपास 5,800 रुपये ते 6,200 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळत आहे. आता बघू पुढील बाजार भाव कसा राहील. तर बघा शेतकरी बंधूंनो, कुठल्याही पिकाचे जे काय भाव ठरत असतात तर ते त्याची मागणी आणि पुरवठा या गोष्टीवरती ठरत असतात. आता बघा सध्या हरभरा या पिकाला बाजारामध्ये जवळपास हमी भावापेक्षा 400 ते 500 रुपये प्रति क्विंटलने भाव जास्तच मिळत आहे. याचा अर्थ असाच की हरभरा या पिकाला सध्या बाजारामध्ये चांगली मागणी आहे. आता बघू हरभरा या पिकाचे बाजारभाव पाडण्यासाठी सरकार काही प्रयत्न करेल का. तर बघा शेतकरी बंधूंनो, सरकारला जर कुठल्याही मालाचे भाव पाडायचे असेल तर सरकार काय करतं की एकतर त्या मालाची आयात करतं किंवा मग सरकारकडे जो काही स्टॉक असतो त्या स्टॉकची खुल्या बाजारामध्ये विक्री करतं. आणि याचंच उदाहरण जर तुम्हाला जर द्यायचं झालं कधी तर मागच्या वर्षी तुमच्या लक्षामध्ये असेल की जेव्हा गहू उत्पादक शेतकऱ्यांचा गहू मार्केटमध्ये येणार होता आणि त्याच वेळी सरकारने काय केलं की त्यांच्या जवळील असलेल्या स्टॉकमधील गहू त्यांनी थेट त्याची खुल्या बाजारामध्ये विक्री केली. त्यामुळे काय झालं की गहू उत्पादक शेतकऱ्यांना जो काही 3,032 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळणार होता तो दर कोसळला आणि तो जवळपास दर 2,000 रुपये प्रति क्विंटल इतका मिळायला लागला. त्यामुळे जे काही गहू उत्पादक शेतकरी होते त्यांना याचा खूप मोठ्या प्रमाणात फटका बसला. आता अशीच गोष्ट काही हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत घडू शकते का. तर बघा शेतकरी बंधूंनो, सूत्रांच्या माहितीनुसार सरकारकडे जो काही दरवर्षी हरभऱ्याचा स्टॉक असतो त्या स्टॉकपेक्षा सुद्धा 50% स्टॉक हरभऱ्याचा सरकारकडे कमी आहे. त्यामुळे सरकार हरभऱ्याचे भाव पाडण्यासाठी त्यांच्याजवळ असलेला स्टॉक त्याची विक्री थेट खुल्या बाजारात करल अशी तरी चिन्ह आतापर्यंत काही दिसत नाही. त्यानंतर दुसरा अजेंडा जी काय सरकार वापरत असते ती म्हणजे आयात करण्याचं धोरण. तर आतापर्यंत तरी हरभरा आयातीबद्दल अशी अपडेट सरकारकडून आलेली नाहीये. आणि तिसरी गोष्ट जी काय भावावरती परिणाम करणारी ठरते ती म्हणजे उपलब्ध असलेला स्टॉक. तर मला तरी असं वाटत नाहीये की कुठल्याच व्यापाऱ्याकडे किंवा स्टॉकिस्टकडे एवढा मोठा स्टॉक असेल की जो बाजारामध्ये जर उतरवला तर त्याचा परिणाम थेट बाजार भावावरती होईल. कारण की मागच्या 2-4 वर्षापासून जर बघितलं कधी तर सरकारचं खूप बारीक नियंत्रण होतं हरभरा यावरती. त्यामुळे हरभऱ्याचे भाव वाढलेच नाही. त्यामुळे कुठलाही व्यापारी एवढा मोठा स्टॉक करल असं तरी मला वाटत नाही किंवा कुणाकडे एवढा मोठा स्टॉक असेल असं तरी मला वाटत नाही. आता आपला शेवटचा प्रश्न आहे की हरभऱ्याला 7,000 प्लस भाव मिळेल का. तर बघा शेतकरी बंधूंनो, यासाठी मी काही पॉईंट्स काढलेले आहेत. त्या पॉईंट्सच्या आधारावर मी हा अंदाज तुम्हाला वर्तवत आहे. तर बघा शेतकरी बंधूंनो, जो काय पहिला पॉईंट आहे तो म्हणजे हरभऱ्याचं लागवडीचं क्षेत्र
क्षेत्र दरवर्षीपेक्षा कमी झालेलं आहे. त्यामध्ये जर सांगायचं झालं कधी तर जवळपास 7 लाख हेक्टरपेक्षा कमी एवढं क्षेत्र लागवड कमी हरभऱ्याचे झालेले आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस जे काय मिचॉंग चक्रीवादळ आलं होतं त्यामुळे सुद्धा हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फटका बसला होता. त्यानंतर तिसरा पॉईंट म्हणजे सरकारकडे जो काय दरवर्षी हरभऱ्याचा स्टॉक असतो त्या स्टॉकपेक्षा 50% स्टॉक सरकारकडे हरभऱ्याचा कमी आहे यावर्षी. त्यामुळे सरकार त्यांच्याकडील असलेला स्टॉक हरभऱ्याचा भाव पाडण्यासाठी बाजारामध्ये त्याची थेट विक्री खुल्या बाजारात करेल असं तरी अंदाज दिसत नाहीये. त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे की हरभऱ्याचा जो काय भाव सध्या बाजारामध्ये मिळत आहे हमी भाव, तर त्या हमी भावापेक्षा सुद्धा 400 ते 500 रुपये चढ्या दराने हरभऱ्याला मार्केटमध्ये भाव मिळत आहे. आणि शेवटची गोष्ट म्हणजे सरकार हरभऱ्याची आयात करेल भाव पाडण्यासाठी अशी कुठलीही अपडेट आतापर्यंत सरकारकडून मिळालेली नाहीये. आणि त्यानंतर शेवटचा पॉईंट म्हणजे जाणकार असं म्हणतात की जर तुरीचे भाव जर वाढले तर हरभऱ्याचे भाव सुद्धा वाढतात. या पॉईंट्सच्या ॲनालिसिसनुसार मला असं वाटतं की हरभरा या पिकाला मार्च महिन्याच्या अखेरीसपर्यंत 7,000 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळू शकतो. आता बघा शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जर हरभरा या पिकाची विक्री करायची असेल तर तुम्ही गरजेनुसार विकू शकता. पण या पॉईंट्सचा जर विचार कधी केला तर यावर्षी हरभरा या पिकाचे भाव चांगले मिळू शकतात असं अनुकूल स्थिती सध्या तरी आढळत आहे. आय होप ही सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला भेटूया पुढच्या भागात. जय जवान जय किसान.